नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध सावंत. माझं यूट्यूब चॅनल अनिज रेसिपी यावरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी अशी चिकन दम बिर्याणी ही रेसिपी बघणार आहोत. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. चला तर आपण चिकन मॅरिनेटसाठी हे साहित्य घेतलेलं आहे. पुदिना, कोथिंबीर ही मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ, दही, गरम मसाला, मिरची पावडर, हळद आणि आलं लसूण पेस्ट ही चिकनला अशी लावून घेणार आहोत चांगली. आणि कमीत कमी अर्धा तास चिकन मुरायसाठी ठेवणार आहोत आपण. हे सगळं मिक्स करून घेऊया आणि एका बाउलमध्ये हे आपण काढून ठेवूया मुरायसाठी. ते आपण तांदूळ घेतले आहे, बिर्याणी तांदूळ. त्यात हे 2-4 वेळा धुवून घ्यायचा चांगला, कारण नंतर धुता येत नाही. आता भिजला तांदूळ का त्याचा तुकडा होतो, त्यामुळे आत्ताच चांगला धुवून घ्यायचा. आणि हे पण अर्धा पाऊण तास भिजशी पहिला घालून ठेवायचा. तेव्हा याला लास्ट आपण पाणी घालून हे भिजशी ठेवला आहे. आता आपण आता हे चिकन बनवण्यासाठी साहित्य घेऊया आपण. टोमॅटो, कांदा, तेल, तूप, काजू वरून फ्राय करून टाकण्यासाठी, खडा मसाला वरून टाकण्यासाठी, पुदिना, कोथिंबीर आणि तेल. आता कांदा आणि टोमॅटो आपण उभा लांब लांब असं कापून घेतलेला आहे. आता कढई ठेवूया, कढईमध्ये तेल घालूया. थोडं तेल टाकायचं, कारण आपल्याला पुढं पण तेल लागणार आहे. आणि ते तेल गरम झालं का त्याच्यामध्ये काजू फ्राय करून घेऊया आपण. काजू हे गार्लिशिंगसाठी. त्यानंतर आता कांदा घालूया आणि थोडं त्याच्यामध्ये तूप. हे फ्लेवर त्याला चांगला येतो. कांदा असा गोल्डन ब्राऊन झाला, असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे कांदा. चव येते जरा गोल्डन ब्राऊन झाला का. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो पण अशी प्युरी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. आता आपले टोमॅटो पण चांगले प्युरी होत निघाले. आता त्याच्यामध्ये ते मॅरिनेटेड केलेलं चिकन आहे ना, ते चिकन घालूया आपण. चिकन घातल्यानंतर त्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही, झाकण ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये जे पाणी सुटेल त्याच पाण्यामध्ये ते चिकन शिजलं पाहिजे, तेव्हा वरून पाणी नाही घालायचं. किंवा आता आपलं चिकन होत आलं आहे, जरा झाकण ठेवूया आपण त्याच्यावरती. झाकण ठेवलं आहे. कमीत कमी 5 मिनिटं तरी लागतात झाकण ठेवून चिकन शिजायला, कारण चिकन पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आपल्याला. 70 ते 80% चिकन शिजवून घ्यायचं. आता हे बघा, आता आपलं चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आणि थोडं हे असं पाणी ठेवायचं, कारण बिर्याणी मग थोडी जास्त सुकी होत नाही. जर सुकी पाहिजे तुम्ही पूर्ण पाणी हे करू शकता. आता आपण राईस शिजवून घेणार आहोत, त्यामुळे राईसला आता आपण गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. व पाणी गरम झालेलं आहे. तर त्याला थोडी उकळी आली तर त्यामध्ये आपण आता राईस घालणार आहे. व उकळी आली, राईस घालूया आता. तर चवीला थोडं मीठ, म्हणजे राईसला थोडी चव येते. मीठ आळणी लागत नाही. त्यानंतर हे खडा मसाला, हे जायपत्री, लवंग, काळी मिरी, हिरवा वेलदोडा, स्टार फूल आणि मोठी इलायची ही आहे. त्यानंतर कट केलेला आपण पुदिना आणि कोथिंबीर थोडी टाकायची फ्लेवरसाठी. आणि थोडं तेल, राईस चिकटू नये म्हणून. आणि थोडंसं हलवून घ्यायचं, जास्त हलवायचं नाही, तर राईसचा तुकडा होतो. आता बघा आपला राईस उकळून झाला आहे. राईस पण कमीत कमी 70 ते 80% शिजवायचा, पूर्णपणे शिजवायचं नाही. राईस झाला आहे. आपण आता गाळून घेऊया आणि बिर्याणीला दम लावायची तयारी करूया. आता हे तळामध्ये टोमॅटो टाकायचा, म्हणजे बिर्याणी खालून करपत नाही. थोडा टोमॅटो टाकायचा, त्यानंतर थोडा राईस असा वरती टाकायचा. जास्त नाही, थोडासाच राईस टाकायचा. बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये. म्हणजे जरी करपलं तरी चिकन करपत नाही. त्यानंतर असा चिकनचा थर लावून घ्यायचा.
चिकन जरा थर लागला त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना आपण जे चिरले आहे ते टाकायचं आणि त्यानंतर बाकीचा जो राईस उरलेला आहे तो त्यावरती घालून घ्यायचा। बघा राईसचा पण थर लावून झालेला आहे आणि त्याच्यावर आता ती कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आणि त्यानंतर हे केवडा वॉटर फ्लेवरसाठी आणि कलरसाठी हळद पाणी, एक कलर चांगला येतो। आपण याच्यामध्ये फूड कलर कुठले वापरले नाहीत आणि हे तूप वरून सोडायचं आणि फ्राय केलेल्या काजू, याच्याऐवजी तुम्ही फ्राय कांदा पण वापरू शकता पण काजूला चांगली टेस्ट असते, काजूला चांगली बिर्याणी लागते। त्यामुळे आता हे दम लावायसाठी आपण हे पीठ लावून घेतलं आहे टोपाला। यामध्ये आता आपण पेटता कोळसा ठेवणार आहोत दम देण्यासाठी। त्यावर तेल ओतायचं आणि धूर आला की लगेच त्यावरती झाकण ठेवायचं आणि काहीतरी एक वरून वजन ठेवायचं आणि हे आपण चुलीवर बिर्याणी करतोय त्यामुळं खाली कोळसे आहेत ना, लाकडं बाहेर बाजूला काढायची आणि कोळशावरती बिर्याणी ठेवायची कमीत कमी 20 मिनटं। हे बघा आता 20 मिनटं झाली आहेत, आपला दम देऊन तयार झालेला आहे। किंवा मस्तपैकी अशी बिर्याणी आता तयार झालेली आहे आपली। चला आता आपण वाढून घेऊया। चला आता आपली मस्तपैकी चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे। रेसिपी बघा, घरी एकदा नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा।